कर्जात शासनाने मदत केल्याशिवाय कर्ज संपू शकत नाही. धनदांडग्या शेतकऱ्याची कर्जमाफी होण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे त्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतला आणि येणाऱ्या 30 जून पर्यंत आपण कर्जमाफी बद्दल अंतिम निर्णय करणार आहे. या कमिटीचा रिपोर्ट आपला येतोय. जी कमिटी आपण बनवली ती कशाकरता बनवली? ती 2 विषयाकरता बनवली. एक, कुठल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं पाहिजे, त्याचा खऱ्या अर्थाने केस टू कोर्ट सर्वे झाला पाहिजे. आता ब्रह्मपुरीमध्ये समजा 5000 शेतकरी आहे, 500 शेतकऱ्याला गरज नाही, ते कर्जमाफीतून वगळले पाहिजे. पण 4500 शेतकरी जे कर्जमाफी करता पात्र आहे, ज्याच्याकडे काहीच अडचण म्हणजे अडचण आहे, कर्जमाफीशिवाय मार्गच नाही आहे, त्यांची कर्जमाफी केली पाहिजे. पण जे लोक थोडे या ठिकाणी सक्षम आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, ज्यांच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, घोडा आहे, सरसकट कर्जमाफी कधीच करता येत नाही. ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी केली पाहिजे. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला, तोही निर्णय या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. खरं तर मी या ठिकाणी एवढंच सांगेल, आता मी 2 महत्वाच्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आहे. आपण 2 निर्णय घेतो. अतुल भाऊ, ब्रह्मपुरीमध्ये